माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज आपण स्पर्धा परीक्षेमधील मराठी विषय हा अभ्यासू। यामध्ये कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये ती पोलीस भरती असू का MPSC असू का शिक्षक पात्रता परीक्षा असू, यामध्ये मराठी व्याकरण हे आपल्याला 30 मार्काला येत असते। त्याचा अभ्यास आपण या लेक्चरमध्ये करू। तर सर्वप्रथम आहे वर्ण। वर्ण कशाला म्हणतात हो? वर्ण म्हणजे काय असतं नेमकं? तो वर्ण म्हणजे आपल्या मुखावाटे पडणाऱ्या मूलध्वनीला वर्ण असे म्हणतात। मराठी भाषेत एकूण किती वर्ण आहेत? मराठी भाषेत एकूण 48 वर्ण आहे आणि इंग्रजीमधून आलेल्या ए व आ या वर्णामुळे आधुनिक वर्णसंख्या किती झालेली आहे? 50 मानली जाते। तर आपल्याला स्पर्धा परीक्षेत असंही येतं की मराठी भाषेत एकूण किती वर्ण आहेत, तर त्याचं उत्तर काय लिहिणार आपण? 48 वर्ण आहेत। आणि इंग्रजीमधून आलेल्या वर्णामुळे मराठी भाषेत एकूण किती वर्ण झालेले आहेत याची वर्णसंख्या आपण किती लिहिणार? 50। तर या वर्णांचे प्रकार किती आहेत तो? कोणते कोणते प्रकार आहे वर्णाचे? तर वर्णाचे प्रकार आहे स्वर, स्वरादी आणि व्यंजन, हे वर्णाचे प्रकार आहेत। तर यामधील स्वर म्हणजे काय? जे वर्ण उच्च आणि उच्चारताना जिभेचा कोणताही भाग मुखातील कोणत्याही भागाला स्पर्श करत नाही त्यांना स्वर म्हणतात। आणि मराठी 12 स्वर आहेत, ते खालीलप्रमाणे आहेत, जसे अ, आ, ई, ई, उ, ऊ, ऋ, लू, ए, ऐ, ओ, औ। हे किती? 12 स्वर आहेत। तर हे तुम्ही पण उच्चारून बघा। उच्चारताना काय होतं? हे स्वर उच्चारताना जिभेचा कोणताच भाग हा मुखातील कोणत्याही भागाला स्पर्श करत नाही, म्हणून याला स्वर असे म्हणतात। त्याचबरोबर इंग्रजीतून आलेले 2 स्वर आहे, कोणते? ए आणि अ। यामध्ये सुद्धा जिभेचा कोणताही भाग आपल्या मुखातील कोणत्याही भागाला स्पर्श करत नाही, म्हणून याला काय म्हणतात? स्वर असे म्हणतात। या स्वरांचे किती प्रकार आहेत? या स्वराचे प्रकार आहे ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर, असे 3 प्रकार आहेत। स्वराचे किती प्रकार आहे? 3 प्रकार आहेत। नंबर 1 आहे ऱ्हस्व स्वर, नंबर 2 आहे दीर्घ स्वर आणि नंबर 3 आहे संयुक्त स्वर। मी बोलत असताना तुम्ही या सर्व नोट्स लिहून घ्या किंवा मग व्हिडिओला पॉज करून याचा तुम्ही स्क्रीनशॉटही घेऊ शकतात। तर नंबर 1 ऱ्हस्व स्वराचा आपण अभ्यास करू। ज्या स्वरांचा उच्चार करावयास कमी कालावधी लागतो त्यांना ऱ्हस्व स्वर म्हणतात। उदाहरणार्थ अ, ई, उ, ऋ, लू हे काय आहे? ऱ्हस्व स्वर आहे। आणि दीर्घ स्वर, दीर्घ म्हणजे ज्या स्वरांचा उच्चार करावयास जास्त कालावधी लागतो त्यांना दीर्घ स्वर म्हणतात। उदाहरणार्थ आ, ई, उ, म्हणजे हा स्वर बघा, तुम्ही उच्चारून बघा आपल्या मुखाद्वारे, त्यात तुम्हाला लगेच लक्षात येईल की आ म्हटलं की थोडंसं लांबणीचं वाटतं ना, ई, म्हणून हे काय झाले? दीर्घ स्वर झाले। नंबर 3 आहे संयुक्त स्वर। संयुक्त स्वर आहे 2 स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात। म्हणजे 2 स्वर जेव्हा एकत्र येतात, जेव्हा 2 स्वर एकत्र येतात त्यांना संयुक्त स्वर असे म्हणतात। याचे उदाहरण काय आहे हो? ए, ऐ, ओ, औ हे काय झाले? संयुक्त स्वर झाले। आणि हे आता तुम्हाला संयुक्त स्वरांची फोड करा असा जर क्वेश्चन आला तर ए ची फोड कशी होणार? अ प्लस ई म्हणजे ए। मग हे 2 स्वरांपासून बनलेला हा काय आहे? एक स्वर आहे, म्हणून याला संयुक्त स्वर असे म्हणतात।
आता आपण बघू स्वरादी. स्वरादी कशांना म्हणतात? ज्या वर्णामध्ये स्वराचा उच्चार आधी होतो, ज्या वर्णांमध्ये स्वराचा उच्चार आधी होतो त्यांना स्वरादी असे म्हणतात. मराठीत किती स्वरादी आहेत? 2 स्वरादी आहे. एक आहे अम, दुसरा आहे आहा. अम आणि आहा. नंतर आहे व्यंजन. व्यंजन म्हणजे वर्ण उच्चारताना जिभेचा कोणता तरी भाग मुखातील कोणत्याही भागाला स्पर्श करत असेल तर त्याला व्यंजन म्हणतात. व्यंजन कशाला म्हणतात? की वर्ण उच्चारताना जिभेचा कोणता तरी भाग मुखातील कोणत्याही भागाला स्पर्श करत असेल तर त्याला व्यंजन म्हणतात. ज्या वर्णाचा उच्चार स्वराची मदत घेऊन होतो त्याला व्यंजन म्हणतात. ज्या वर्णाचा उच्चार करताना आपल्याला स्वराची मदत घ्यावी लागते त्याला व्यंजन म्हणतात. व्यंजने एकूण किती आहेत? 34. किती व्यंजन आहे? 34 म्हणजे 34 व्यंजने आहेत. ती कोणती कोणती हो? कोणती कोणती व्यंजने आहेत 34? तर ती आहे अशा प्रकारे आहे. लिहून घ्या सर्वांनी किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. च, छ, ज, झ, स, ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, स, ह आणि ळ. हे बघा, हे आपण लहानपणीपासून शिकत आलेलो आहोत. पण या आता जे स्पर्धा परीक्षेत आहे की हेच बेसिक आपल्याला पक्क करायचं आहे आणि ह्या बेसिक मधूनच आपल्याला क्वेश्चन येत असतात. आपण हे लहानपणी शिकलो पण आता तेव्हा आपण ते शिकलेलो, आता आपल्याला ते लक्षात नाहीये की नेमकं अ आणि आला काय म्हणतात, क ख ग घ ला काय म्हणतात, व्यंजन कोणते, स्वर कोणते, स्वरादी कोणते, स्वराचे प्रकार किती. म्हणून आपल्याला हे परत अभ्यासनाची वेळ आलेली आहे. तर मी फक्त एकदम शॉर्टकटमध्ये तुम्हाला थोडक्यात आणि महत्त्वाचं समजून सांगत आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईबही करा. व्यंजनाचे उच्चारावरून पडणारे प्रकार. तर व्यंजनाचे प्रकार पडतात, फक्त कशाहून पडतात? ते उच्चाराहून पडतात. मग आता व्यंजनाचा उच्चार जर कठोर असेल तर त्याला कठोर व्यंजन म्हणतात आणि व्यंजनाचा उच्चार जर मृदू असेल म्हणजे कोमल असेल तर त्याला मृदू व्यंजन म्हणतात. आणि व्यंजनाचा उच्चार जर नाकाद्वारे होत असेल तर त्याला अनुनासिक व्यंजन म्हणतात. आणि ह्या व्यंजनाचा उच्चार जर स्वर म्हणजे अर्धस्वराद्वारे म्हणजे थोडक्यात होत असेल तर त्याला अर्धस्वर म्हणतात. आणि ज्या व्यंजनाचा उच्चार असा घर्षणाद्वारे होत असेल त्याला घर्षण व्यंजन म्हणतात. ज्या व्यंजनाचा उच्चार असा आपला पूर्ण प्राणातून होत असेल त्याला महाप्राण व्यंजन म्हणतात. आणि ज्या व्यंजनाचा उच्चार हा करताना आपण एकदम स्वतंत्र उच्चार होत असेल त्याला स्वतंत्र व्यंजन म्हणतात. तर ह्या प्रकाराचा आपण आज अभ्यास करू की कठोर व्यंजन कोणते, मृदू व्यंजन कोणते, अनुनासिक व्यंजन कोणते. तर त्यातलं सर्वात प्रथम आहे कठोर व्यंजन. कठोर व्यंजनामध्ये एकूण किती व्यंजने येतात हो? तर यामध्ये येतात क, ख, च, छ, ठ, प आणि फ. एकूण 7 व्यंजने येतात. किती कठोर व्यंजने? क, ख, च, छ, ट, ठ, प आणि फ. 8 किती आहे? 8 कठोर व्यंजने आहेत. आणि मृदू व्यंजने किती आहे? ग, घ, ज, झ, ड, ढ, ब आणि भ. किती आहे? ग, घ, ज, झ, ड, ढ, ब आणि भ. म्हणजे मृदू व्यंजने पण 8 आहेत. अनुनासिक व्यंजन किती आहे? य, स, न, न, म. म्हणजे नाकाद्वारे थोडा उच्चार होतो म्हणून हे अनुनासिक व्यंजने असे यांना म्हणतात. हे एकूण 5 आहेत. अर्धस्वर व्यंजन. अर्धस्वर व्यंजन किती आहे? 4 आहे. य, र, ल आणि व. हे अर्धस्वर व्यंजने आहेत. घर्षण व्यंजन.
श, श आणि स. यामध्ये जीभ काय होती, आपल्या टाळूला घासल्या जाते, त्याचं घर्षण होतं, म्हणून याला घर्षण व्यंजन म्हणतात. महाप्राण व्यंजन ह, ह म्हणजे एकदम आपल्या श्वासातून आपल्याला आवाज निघतो, म्हणून याला महाप्राण व्यंजन म्हणतात. हचा उच्चार करून बघा तुम्ही कसा येतो बघा, एकदम आपल्या घशातून हवेद्वारे बाहेर निघतो ह, म्हणून याला महाप्राण व्यंजन म्हणतात. स्वतंत्र व्यंजन, स्वतंत्र व्यंजन काय, ळ. याच्यात काय होतं, जिभेचा प्रत्येक भाग, तोंडातील प्रत्येक भागाला टच होतो, म्हणून याला स्वतंत्र व्यंजन असे म्हणतात. आता उच्चार स्थानावरून वर्णाचे पडणारे प्रकार, उच्चार स्थानावरून वर्णाचे पडणारे प्रकार बघणार आहोत. त्यात आहे कंठ. कंठ म्हणजे ज्या वर्णाचा उच्चार कंठातून होतो त्यांना कंठ व्यंजन म्हणतात. आता कंठातून होणारे व्यंजन कोणते आहे, जसे क, ख, ग, घ आणि ह, हे कंठ व्यंजन आहे. दंत तालव्य, ज्या वर्णाचा, सॉरी हे वर्ण नाहीये, कंठ हे काय वर्ण आहे, वर्ण. कंठ व्यंजने सांगताना मी थोडं चुकलं, त्याबद्दल क्षमा असावी. कंठ म्हणजे ज्या वर्णाचा उच्चार कंठातून होतो त्यांना कंठ व्यंजन म्हणतात. ते आहे क, ख, ग, घ आणि ह. आता दंत तालव्य व्यंजन, दंत तालव्य व्यंजन कोणते आहे, ज्या वर्णाचा उच्चार जिभेचा स्पर्श दात व तोंडातील वरील बाजूस टाळू होऊन होतो त्यांना दंत तालव्य व्यंजन असे म्हणतात. जसं उदाहरण आहे च, छ, ज, झ, य आणि श, हे आहे दंत तालव्य व्यंजन. मूर्धन्य म्हणजे मूर्धन्य व्यंजन कोणते आहे, जीभ दुमडून टाळूवर स्पर्श होऊन उच्चार होणारा व्यंजन. जीभ आपली फोल्ड होती वरच्या साईडने आणि ती टाळूला स्पर्श करून त्याचा उच्चार होतो, ही व्यंजन म्हणजे मूर्धन्य व्यंजन. याचं उदाहरण आहे ट, ठ, ड, ढ, न आणि र, ळ. ट, ठ, ड, ढ, न, र, ळ. उच्चार करून बघा ना तुम्ही, लगेच लक्षात येईल तुमच्या की यामध्ये काय होतं, जीभ आपली समोरच्या साईडने दुमडून जाते, वरती टाळूला टच होते आणि मग याचा उच्चार निघतो, म्हणून याला मूर्धन्य व्यंजन असे म्हणतात. आता दंत व्यंजन, जिभेचा दातांना स्पर्श झाल्यावर उच्चार होणारे वर्ण. आता जिभेचा दाताला स्पर्श होतो आणि तेव्हा या वर्णाचा उच्चार आपल्या तोंडातून निघतो. त्याचं उदाहरण आहे त, थ, द, ध, न, ल आणि स. अशा प्रकारे हे दंत व्यंजन आहे. ओष्ठ म्हणजे दोन्ही ओठांचा वापर होऊन उच्चार होणारे वर्ण. आता दोन्ही ओठाचा वापर होऊन कोणती वर्ण उच्चार होतात, त्याचे उदाहरण आहे प, फ, ब, भ, म. माझ्यासोबत तुम्ही पण उच्चार करा, तुम्हाला स्क्रीनवर दिसतच आहे ते उदाहरण बघून उच्चार करून बघा, तुमच्या लगेच लक्षात येईल की हे ओष्ठ व्यंजन म्हणजे काय, कशामुळे याला ओष्ठ व्यंजन असे म्हणतात आणि मेन म्हणजे लक्षात राहील. तर अशा प्रकारे आपण बघितले वर्ण, व्यंजन, स्वर आपण डिटेलमध्ये समजून घेतले. तर तुम्हाला सर्वांना व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. मी एक असा छोटासा प्रयत्न करून केलेला आहे यामध्ये समजून सांगण्याचा. तो प्रयत्न नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. तर आपण आत्ता सर्व मराठी भाषेत एक वर्ण, स्वर, स्वरादी हे सर्व बघितलं. त्यावर आपण आता क्वेश्चन्स बघू. तर त्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे, मराठी भाषेत एकूण किती वर्ण आहे? उत्तर आपल्या कमेंटमध्ये लिहा. किती वर्ण आहेत एकूण मराठी भाषेत? 48 वर्ण आहे. उत्तर आहे बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मराठी भाषेत एकूण